फिजिक्स मध्ये ज्यांनी वेव्ह ऑप्टिक्स सोडले, काढली आहे त्यांची सीईटी सेलनी विकेट आणि महाग होणार आहे त्यांना आता सीओईपी चं तिकीट. सर प्रश्न काय आहे? 13 एप्रिल मधून एक सुंदर प्रश्न आलाय जिथे आपल्याला दोन ट्रान्सपरंट स्लॅब ऑफ इक्वल थिकनेस आपण YDSC मध्ये इन्सर्ट केले प्रत्येक स्लिटच्या समोर आणि आपल्याला विचारण्यात आलंय की जो सेंट्रल ब्राइट फ्रिंज आहे तो किती नंबर ऑफ फ्रिंजेसनी शिफ्ट करतो. डायग्रामॅटिकली एकदा क्वेश्चनला समजून घेऊ. ही आपली स्लिट आहे. पहिल्या स्लिट समोर एक स्लॅब ठेवलाय ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स μ1 आहे आणि थिकनेस t आहे. दुसऱ्या स्लिट समोर अजून एक स्लॅब ठेवलाय ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स μ2 आणि थिकनेस t आहे. आपल्याला विचारलंय की हा सेंट्रल जो ब्राइट स्पॉट आहे तो किती फ्रिंजेसनी शिफ्ट करणार आहे. बघा दोन केसेस असतात. एक जेव्हा एकाच स्लिट समोर स्लॅब आहे, सिंगल स्लॅब, त्यासाठी नंबर ऑफ फ्रिंजेस शिफ्टेडचा फॉर्म्युला आहे μ-1 t बाय लॅम्डा. जर तुम्हाला विचारलं किती डिस्टन्सनी शिफ्ट करेल तर फक्त इथे बीटानी मल्टिप्लाय करायचं. बीटा इज द फ्रिंज विड्थ. पण आपल्या केसमध्ये काय आहे सर, दोन स्लॅब्स आहेत म्हणून इथे फॉर्म्युला बनेल μ1 - μ2 t बाय लॅम्डा. आता क्वेश्चन मध्ये तुम्हाला थिकनेस दिलाय, μ1 दिलाय, μ2 दिलाय, लॅम्डा दिलाय, ऑप्शन दिलेत, सगळेच दिलेत. सांगा आन्सर काय कमेंट करून आणि हे पण सांगा की वरती शिफ्टिंग झाले की खाली शिफ्टिंग झाले.